दर्शनासाठी लागलेली रांग आहे ही सगळी। अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड। हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल। डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल। आज आपण सासवड येथे सोपान महाराजांच्या दर्शनाला आलेलो आहे। आता आपण थोड्या वेळात पूर्वीच आपण माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर या सख्याची भेट घेण्यासाठी माऊली इथं आलेले आहेत आणि सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन, यांचा संगम या करा नदीच्या तीरावरती हा झालेला आहे आणि इथे त्यांची गळाभेट झालेली आहे। त्यामुळं संपूर्ण वारकरी संप्रदायातील सर्वच आपले जे वारकरी आहेत पंढरपूरला येताना नेहमीच सोपान काकाला भेट देतात। माऊलींचं दर्शन इथं घेतलं जातं। ही समोर आपण पाहताय ही करा नदी आहे। या करा नदीच्या ठिकाणी भाविक स्नान करतात आणि स्नान करून या आपल्या माऊलीला रामकृष्ण हरीच्या गजरेत टाळ्या वाजवत विठू माऊली असा गजर करतात। आज आपण थेट प्रक्षेपण बघत आहे। हा सर्व भक्त मंडळी इथं लाईनमध्ये उभारलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत आपण आता हे दर्शनाला आपण चाललेलो आहे। नक्कीच असा अपडेट राहा माझा महाराष्ट्र चॅनल बरोबर। पुढील आपण आता दर्शनासाठी पुढे सोपान महाराजांच्या आपण चाललेलो आहे। सोपान काका महाराजांची ही समाधी आहे। ज्या वेळेला महाराज समाधीसाठी गेलेत हे चिंचेचे झाड आहे। ह्या चिंचेच्या झाडापासून इथून प्रवेश त्यांनी केला होता। याच्याबद्दल माहिती सांगायचं आपल्या। माझं नाव रवींद्र चौबे, रामकृष्ण हरी। ही जागा जी आहे ती सोपान काकांची समाधी झाल्याच्या नंतरची ज्या जागेवर आपोआप एक चिंचेचं झाड उगवले आणि त्या चिंचेच्या झाडावर वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावर बऱ्याचशा ठिकाणी अशी एक गणपतीची अशी प्रतिकृती उमटलेली आहे आणि त्याचं चित्र दाखवलेलं आहे त्या चिंचेच्या झाडावर। त्या ठिकाणी तिथं अधोरेखित केलेलं आहे। त्या बऱ्याचशा ठिकाणी असे त्याला गणेश वृक्ष असं नाव आहे। धन्यवाद। म्हणजेच सोपान महाराजांनी ज्यावेळेला समाधी घेतली त्या समाधी घ्यायच्या वेळेला इथूनही प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारापाशी ह्या चिंचेचं एक रोपटं होतं, त्याचं एक वृक्ष तयार झाला आणि त्यातून आता इथं त्यामधून गणेशाच्या प्रतिकृती दिसत आहेत। असा हा ऐतिहासिक ठेवा आज आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर दाखवलेला आहे। मोबाईल वगैरे कुठला प्रतिवर्षाप्रमाणे मागच्या 700 वर्षापासून आमच्या संतांची ही परंपरा चालत आलेली आहे आणि ही परंपरा अविरत आणि अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी जसं साधू संतांनी काम केलं तसंच आमचे वारकरी बांधव काम करत आहेत। सोपान काकाच्या या दर्शनस्थळी माऊलीची आज या दिवशी भेट होत असते। एकादशीला दोघा भावाची बंधू भेट होऊन सोपान काकांची पालखी, स्त्रीची पालखी या ठिकाणाहून प्रस्थान करते आणि मार्गस्थ होते। साधू संतांनी आपल्याला एक मोठी शिकवणूक दिली, ना जात ना धर्म ना पंथ ना हे। अशा पद्धतीनं वारकऱ्यांनी चालायचं आणि वारकऱ्यांनी सर्वांनी शिस्तीचं एकदम प्रशस्त असं उदाहरण घडून दिलेलं आहे। वारकरी चालत असताना जर आगेवर कचरा पडला तर ते ताबडतोब उचलून बाजूला टाकतात। या वारीतून स्वच्छतेचा एकदम उत्कृष्ट संदेश देतात आणि एकोप्याचा संदेश देत असताना माऊलीने जसं आम्हाला मार्गदर्शन केलं, जसं माऊलीने आम्हाला चालण्याचा उद्देश केला तसेच हे वारकरी त्या परंपरेने चालत असतात। रामकृष्ण हरी। माऊलींचा हा चमत्कार सोहळा किंवा या माऊलींच्या बद्दल असणारी भक्ती हे आबाल वृद्धापासून वृद्धापर्यंत हे सगळं चालू असतं। आपली मुलं ही आज मोबाईल सोडून सुद्धा या पालखीसाठी तर आलेले आहेत। बघूया ही विद्यार्थ्यांनी काय सांगते। माझं नाव प्राप्ती पंढरनाथ ठोंबरे, परभणी जिल्हा जिंतूर तालुका निवळी माझं गाव आहे। ह्या पालखीचा आनंद म्हटलं तर खूपच भारी आहे। बालपणात हे आनंद मिळायला बघायला भेटायला आहे माझं काहीतरी भाग्य किंवा नशीबच मी समजते। मोबाईलवर याच्यावर खूप पाहायला भेटतं पण असा साक्षात्कार ह्या कधी घरी बसून बघायला भेटत नाही। म्हणून मी पालखी सोहळा होऊन पालखीमध्ये पायवारी करत आहे। ह्या पायवारी मला खूप आनंद भेटत आहे। या पायवारीपासून तू कधीपासून आलीस इकडे? या पायवारीपासून मी कमी जास्त 5 ते 6 तारखेपासून आलेलो आहे तिथं। 6 तारखेपासून। मग आता तुला ह्या 5-6 दिवसात काय वाटलं?
खूप मस्त वाटलं, मला आनंद वाटला, कारण की कमीच वयामध्ये मला हे पालखीचा खूप आनंद भेटला. आता जे घरात बसलेले विद्यार्थी आहेत मोबाईलवरती गेम खेळत, त्यांना तू काय संदेश देशील? त्यांना मी एकच संदेश देते, घरातला मोबाईल बघू नका, कारण की टाईम आहे, हे टाईम आपल्याला परत येत नाही आणि आपलं वय आहे, म्हातारे नाहीत आपण, आपले पाय सध्या चालत आहेत, जोपर्यंत आपण तरुण आहे तोपर्यंतच पायीवारी करून घ्यावी, हे आनंद लय वेगळाच आहे. धन्यवाद. बघा, मुलांना सुद्धा संदेश त्यांनी दिलेला आहे की आज आपल्याला वेळ गावतो तोपर्यंत भक्तीमध्ये राहून घ्या आणि तुम्ही अविरतपणे नामस्मरण करत राहा. शक्ती आणि ऊर्जा व शिस्त याचं प्रमुख प्राबल्य आपल्याला कुठं बघायला मिळत असेल तर हे माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्येच. देहू आळंदीपासून निघणारी ही पालखी, सोपान काकांच्यापासून निघणारी पालखी शेवट वाकरी गावातून याचा रिंगण सोहळा होतो व माऊलीचं दर्शनानं या वारीची सांगता होते. अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी इथून पुढे माझ्याबरोबर अपडेट रहा. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.